नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कळसकर सरांच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टर मधला टॉपिक पाहणार आहे. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन सिंपल क्यूबिक युनिट सेल अँड बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल अँड फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. म्हणजे जे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल अँड फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल समजून घेतलं होतं, त्याच्यामध्ये जे आहे त्या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये टोटल किती स्पियर ऑक्युपाय करतात, किती स्पियर त्याच्यामधली व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात, स्पेस ऑक्युपाय करतात. सेम बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. त्याच्यानंतर फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर्स व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. स्पियर्स म्हणजे काय? स्पियर्स म्हणजे हे जे इथे कॉर्नरला तुम्हाला दिसते आहे हे ॲटम्स ऑर विच इज कॉल्ड ॲज आयन, यालाच आपण काय म्हणतो, स्पियर्स असे म्हणतो. याला स्पियर म्हणतो. जसं या पण कॉर्नरला स्पियर आहे, फेसला स्पियर असतात, बॉडीमध्ये स्पियर असेल तर त्याला बॉडी सेंटर म्हणतात. ठीक आहे. तर वन बाय वन या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर्स आहे, नंतर याला आपण बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये याला स्ट्रक्चर काढू, त्याच्यामध्ये किती स्पियर्स आहे, फेस सेंटर मध्ये किती स्पियर्स आहे म्हणजे ॲटम्स आहे ते आपण पाहू. तर सर्वात पहिले आपण लक्ष देऊया सिंपल क्यूबिक युनिट सेल. हा सर्वात पहिला युनिट सेल आहे तुमचा सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल काय असते तर सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे सरळ आपली क्लासरूम. या क्लासरूमला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या क्लासरूमला 6 प्लेन्स आहेत. कुठले प्लेन्स आहेत? एक माझ्या लेफ्ट हँड साइडला जी भिंत आहे ती एक प्लेन आहे, राईट हँड साइडला एक भिंत आहे ती एक प्लेन आहे, बॅक साइडला जी भिंत आहे ती एक प्लेन आहे, समोरच्या बाजूला जी भिंत आहे ती एक प्लेन आहे, अप्पर साइडला जे आपलं एक छत आहे, स्लॅब आहे, तो एक प्लेन आहे, आणि ग्राउंड फ्लोअर जो आहे ज्याच्यावर आपण उभे आहे त्याला एक प्लेन असे म्हणतात. तसे टोटली 6 प्लेन्स आपल्याकडे आहेत. या 6 प्लेन्सला 8 कॉर्नर आहे. कुठले कुठले कॉर्नर आहे? फ्रंट साइडला 4 कॉर्नर आहे, 1 2 3 4 अशा 4 कॉर्नर आहे, आणि माझ्या बॅक साइडनी 4 कॉर्नर्स आहे, 1 2 3 अँड 4 असे 8 याला कॉर्नर आहे आणि 6 प्लेन आहे. याच्या 8 कॉर्नरला 8 स्पियर असतात. कुठले स्पियर असतात? हे राउंड म्हणजे सर्कल म्हणजे काय, हे स्पियर आहे. दिस इज 1 स्पियर, दिस इज सेकंड स्पियर, दिस इज थर्ड, दिस इज 4, दिस इज 5, दिस इज 6, दिस इज 7 अँड दिस इज 8. कन्सिडर आपण केलं, सपोज एक हा बॉक्स कन्सिडर केला, तर याला 8 कॉर्नर आहेत. ठीक आहे. एक कॉर्नर आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा 6, हा 7 आणि हा 8 असे टोटल 8 कॉर्नर आला आहेत. आणि प्लेन्स याला 6 आहेत. एक हा प्लेन, हा दुसरा प्लेन, हा तिसरा प्लेन, हा चौथा प्लेन, ठीक आहे, पाचवा, ठीक आहे, आणि 6वा असे टोटल 6 प्लेन आहे. टॉप, बॉटम, राईट, लेफ्ट, ठीक आहे, फ्रंट आणि बॅक असे टोटल किती प्लेन्स आहे? याला 6 प्लेन्स आहे आणि 8 कॉर्नर्स आहे. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे की हे जे 8 कॉर्नर्स आहे, 8 कॉर्नरला 8 स्पियर आहे. मग सरांनी आपल्याला सांगितलं आहे की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर आहे, त्याच्या अंदरच्या बाजूला, सिंपल क्यूबिक युनिट सेलच्या अंदरच्या बाजूला या 8 स्पियर मिळून किती स्पियर आतमध्ये एक तयार होतो हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आता दिसताना असं तुम्ही म्हणाल की सर इथे 8 स्पियर आहे म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 8 स्पियर आहे, असं चुकीचं होईल. ठीक आहे. आतमधल्या बाजूने किती स्पियरनी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. आतमधल्या बाजूने किती स्पियर ऑक्युपाइड झालेले आहे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सरळ आहे. सपोज हा एक कॉर्नरचा आपण स्पियर मी असा ड्रॉ केला, सिंपली असं ड्रॉ केलाय. ओके, सिंपल मी असा ड्रॉ करतोय. ठीक आहे. सपोज एका कॉर्नरचा एक स्पियर मी असा ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. या कॉर्नरचा जो स्पियर आहे मी सपोज हा ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आता याला किती स्पियर जे राहतील ते आजूबाजूला अटॅच असतील ते आपण पाहू. ठीक आहे. हा जो स्पियर आहे किंवा हा जो तुमचा सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, या सिंपल क्यूबिक युनिटच्या समोर एक असाच एक सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, बॅक साइडने एक सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल. फक्त हा सिंगल क्यूबिक युनिट सेलच नाही घेतला आपण, हा क्यूबिक युनिट सेल जो आहे या क्यूबिक युनिट सेलच्या समोर सुद्धा एक आपण क्यूबिक युनिट सेल ठेवायचा. ठीक आहे.
आता क्युबिक युनिट सेल क्रिस्टल कसा बनतो तुम्हाला सांगितलं होतं. क्रिस्टल कसा बनतो, असे नंबर्स ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल एकमेकांसोबत रिपीट होत जातात. एक सिंपल क्युबिक युनिट सेल, दुसरा सिंपल क्युबिक युनिट सेल, तिसरा, चौथा, याच्या बॅक साइडनी सुद्धा एक, फ्रंट साइडनी सुद्धा एक, बाजूनी सुद्धा एक, इकडून सुद्धा एक, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला काय असतात, सिंपल क्युबिक युनिट सेल एकमेकांना अटॅच असतात असे. ठीक आहे, असे नंबर्स ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर क्युबिक युनिट सेल एकमेकांसोबत अटॅच असतील आणि एक असा आपला काय बनेल, क्रिस्टलाइन सॉलिड बनेल. ठीक आहे, असा काय बनेल आपला क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणून आता जे मी सांगतोय तुम्हाला की हा एक स्पियर किती आतमधल्या बाजूने आहे आणि बाकीच्यांनी किती शेअर केलेला आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सिंपल आहे. आता पहा, आपल्याला स्टडी करायचं आहे की हा जो सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, या सिंपल क्युबिक युनिट सेलच्या आतमध्ये किती स्पियर ऑक्युपाय झालेले आहे, या 8 मिळून किती स्पियर आतमध्ये तयार झालेले आहे. ठीक आहे, आपण म्हणू 8 स्पियर आहे, हे चुकीचं होईल. ओके, तर आता पहा, एक हा कन्सिडर केला सिंपल क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल कन्सिडर केला. आता हा सिंपल क्युबिक युनिट सेल कन्सिडर केला, याच्या एका कॉर्नरला हा एक स्पियर आहे, हा कन्सिडर केला, हा कॉर्नर आपण कन्सिडर केला. हा एक सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, याला डाव्या बाजूने सुद्धा एक सिंपल क्युबिक युनिट सेल अटॅच असेल. ठीक आहे, हा तुमचा ओरिजिनल. ठीक आहे, हा तुमचा ओरिजिनल सिंपल क्युबिक युनिट सेल आहे. याला या बाजूने सुद्धा एक युनिट सेल अटॅच असेल. ओके, त्याच्यानंतर वरच्या साइडनी सुद्धा एक युनिट सेल अटॅच असेल. ओके, त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा एक युनिट सेल अटॅच असेल. ठीक आहे, हा तिसरा. ओके, आणि हा जो युनिट सेल आहे तुमचा ओरिजिनल, या ओरिजिनल युनिट सेलच्या बॅक साइडनी सुद्धा एक युनिट सेल अटॅच असेल. ठीक आहे, बॅक साइडनी सुद्धा काय आहे, युनिट सेल अटॅच आहे. असे टोटली आता 4 युनिट सेल अटॅच आहे याला. ओके, 4 युनिट सेल अटॅच आहे. आता हा झाला बॅक साइडनी, हा डॅश डॅशने दाखवला, तर याला तो बॅक साइडनी अटॅच आहे. म्हणजे हा जो एक स्पियर आहे तो किती अजून युनिट सेलनी शेअर केलेला आहे, 4 युनिट सेलनी अजून शेअर केलेला आहे. म्हणजे हा यानीच शेअर केलाच, अजून 4 युनिट सेलनी काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. आता हा एक युनिट सेल 4 युनिट सेलनी शेअर केला आहे आपण पाहिला. त्याच्यानंतर पुन्हा या स्पियरच्या या सिंपल क्युबिक युनिट सेलच्या बॅक साइडने एक स्पियर आहे, युनिट सेल आहे. फ्रंट साइडनी सुद्धा एक युनिट सेल असेल. ठीक आहे, फ्रंट साइडनी सुद्धा काय आहे, एक युनिट सेल आहे. मग फ्रंट साइडने एक युनिट सेल आहे, तर आता किती युनिट सेलनी तो स्पियर शेअर केला, 5 युनिट सेलनी तो स्पियर काय केलाय, शेअर केलेला आहे. याच्या सुद्धा फ्रंट साइडनी, ठीक आहे, आपण काय दाखवलं, याच्या बाजूला दाखवलं. आता याच्या सुद्धा फ्रंट साइडनी एक स्पियर असेल, तर टोटल झाले किती स्पियर शेअर, म्हणजे स्पियर किती युनिट सेलनी शेअर केले, 6, 7 आणि 8, म्हणजे टोटल 8 युनिट सेलनी तो एक सिंगल स्पियर काय केलेला आहे, शेअर केलेला आहे. पहा, हा युनिट सेल ओरिजिनल, याला फ्रंट साइडनी सुद्धा शेअर केलंय का नाही, बॅक साइडनी सुद्धा शेअर केलं. ठीक आहे, इथे तुमचा युनिट सेल आहे, हा युनिट सेल जो आहे, या युनिट सेलचा हा जो स्पियर आहे, बॅक साइडच्या सुद्धा युनिट सेलनी शेअर केला, फ्रंट साइडच्या सुद्धा युनिट सेलनी शेअर केला. 2, 3, ठीक आहे, 4, ओके, 5, ठीक आहे, इकडून 5, ओके. त्याच्यानंतर या बाजूनी 7 आणि 8, अशा टोटली 8 युनिट सेलनी काय केलाय, त्याला शेअर केलेला आहे. हाऊ मेनी स्पियर इज शेअर बाय युनिट सेल, 1 स्पियर इज शेअर बाय 8 युनिट सेल. एक स्पियर हा 8 युनिट सेलनी शेअर केलेला आहे. म्हणजे एक स्पियर, 1 स्पियर इज शेअर बाय 8 युनिट सेल. म्हणजे या स्पियरचे किती तुकडे झाले, 1/8. ओके,
म्हणजे एक जो स्पियर आहे तुमचा, एक स्पियर, या कॉर्नरचा जो एक स्पियर आहे हा किती याच्या बाजूला असेल, म्हणजे किती याला ऑक्युपाय केलं असेल, याने किती ऑक्युपाय केलं असेल, म्हणजे याचा 1/8 इतकाच भाग आतमध्ये असतो. बाकीचा जो भाग असतो तो बाकीच्या युनिट सेलनी काय केलेला असतो, शेअर केलेला असतो. इतकं लक्षात ठेवायचं. डोक्यात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हे जर समजलं असेल एकच गोष्ट लक्षात ठेवायची की याचा जो असतो हा एक जो स्पियर असतो जो आपल्याला कॉर्नरवर दिसतो, कॉर्नरवर दिसणारे स्पियर, एक स्पियर हा 1/8 इतका आतमधल्या बाजूने असतो, म्हणजे एका याच युनिट सेलनी 1/8 इतका आपल्याकडे शेअर केलेला असतो आणि बाकीच्या युनिट सेलनी शेअर केलेला असतो. तसंच या स्पियरच्या बाबतीत, तसं या स्पियरच्या बाबतीत, तसंच या सुद्धा स्पियरच्या बाबतीत, या सुद्धा स्पियरच्या बाबतीत, या सुद्धा स्पियरच्या बाबतीत, या सुद्धा स्पियरच्या बाबतीत आणि या सुद्धा स्पियरच्या बाबतीत. म्हणजे या कॉर्नर्सला जे तुम्हाला स्पियर दिसत आहे हे किती किती स्पियर आतमधल्या बाजूने आहे, 1/8 1/8 1/8, म्हणजे 8 कॉर्नरचे 8ही स्पियर 1/8 1/8 इतके त्या युनिट सेलनी फक्त स्वतःकडे शेअर केलेले आहे, म्हणजे आतमधल्या बाजूने तितके आहे. ओके, मग आता आपण पाहू की किती स्पियर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये आहे. ठीक आहे, किती किती शेअर केलेले आहे, 1/8 इतका एक युनिट सेल जो आहे या युनिट सेलच्या एका स्पियर आतमधल्या बाजूला आहे. असे टोटल किती युनिट सेल आहे, सॉरी टोटल किती स्पियर आहे, टोटल स्पियर आहे 8. ठीक आहे, 1/8 प्रत्येकाचा 1/8 असे किती स्पियर आहे, 8 स्पियर, म्हणजेच 8 8 कॅन्सल, राहिला 1, म्हणजेच सिंपल क्यूबिक युनिट सेल जो आहे याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात टोटल, देयर आर 1 पार्टिकल्स और 1 स्पियर प्रेझेंट इनसाइड ऑफ द सिंपल क्यूबिक युनिट सेल. ओके, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये फक्त एकच स्पियर असतो किंवा एकच पार्टिकल असतो किंवा एकच ऍटम असतो. बाकीचे जे आहे ते बाकीचे दुसऱ्यांनी काय केलेले आहे, शेअर केलेले आहे. दिस इज फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता नेक्स्ट आहे आपला बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. नेक्स्ट इज द बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल कसा असतो, 8 कॉर्नरला 8 स्पियर आणि मधातल्या बाजूला एक स्पियर जो पूर्णपणे आतमधल्या बाजूने असतो, तो कुठल्याच कॉर्नरनी बाहेर निघालेला नसतो किंवा कुठल्याच प्लेननी तो बाहेर निघालेला नसतो, टोटली तो इनसाइड असतो. आता पहा बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर आहे, बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता पहा 8 कॉर्नरची जी कहाणी आहे त्या 8 कॉर्नरची कहाणी जसच्या तशी राहील, म्हणजे हा 1/8 आतमधल्या बाजूला असेल, हा 1/8 1/8 1/8 1/8 1/8 1/8 आणि 1/8. 1/8 इतका पार्ट तो आतमधल्या बाजूने असेल आणि बाकीचा जो पार्ट असेल तो दुसऱ्या युनिट सेल सोबत काय केला असेल, त्यांनी शेअर केला असेल. बरोबर, म्हणजे 8 कॉर्नरला 8 स्पियर आहे, तर 8 कॉर्नरला 8 स्पियर किती शेअर झालेले आहे आतमधल्या बाजूला, 1/8. ठीक आहे, 8 कॉर्नरचे 8 स्पियर आहेच याच्यात, ते किती शेअर झालेले आहे आतल्या बाजूला, 8 कॉर्नरचे 8 स्पियर किती टोटली शेअर झालेले आहे, 1/8. ठीक आहे, आणि हे 8 कॉर्नरची 8 कहाणी इथपर्यंत संपली. आता राहिला काय, आतमधल्या बाजूचा जो स्पियर आहे टोटली किती आहे, तो पूर्णपणे आतमधल्या बाजूला आहे, म्हणजे हा टोटली एक स्पियर आपल्याला भेटेल इथे. ठीक आहे, म्हणून 8 कॉर्नरचे 8 स्पियर 1/8 इतके आतल्या बाजूला आहे आणि बाकीचे जे आहे तो किती आहे, 1 टोटली आतमधल्या बाजूला. ठीक आहे, मग याचं इथे कॅल्क्युलेशन करू. 8 8 कॅन्सल, उरला 1, 1 + 1, देयर आर 2 युनिट सेल, सॉरी 2 स्पियर आर प्रेझेंट इनसाइड ऑफ द बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. म्हणजे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये किती स्पियर असतात टोटल, 2 स्पियर और 2 पार्टिकल और 2 एटम और 2 आयन्स. ठीक आहे, इतके त्याच्यामध्ये पार्टिकल्स किंवा स्पियर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण कन्सिडर करणार आहे फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे, फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता याचे फेसेस कसे आहे, याचा हा एक फेस आपण कन्सिडर करू, लेफ्ट हँड साइडचा एक फेस, राइट हँड साइडचा एक फेस, हा
ठीक आहे, हा एक फेस. ओके, त्याच्यानंतर वरच्या बाजूचा एक फेस, हा खालच्या बाजूचा एक फेस, हा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक लेफ्ट आणि राईट साइडचे दोन फेसेस असतात, ते कसे कन्सिडर करायचे आहे. एक हा कन्सिडर करू आपण, राईट हँड साइडचा, आणि हा एक कन्सिडर करू आपण लेफ्ट हँड साइडचा. असे दोन आपल्याकडे आहे. ठीक आहे, हा राईट हँड साइडचा, याचा मी स्पियर इथे देतो, आणि हा लेफ्ट हँड साइडचा, याचा स्पियर मी इथे देतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये आहे 8 कॉर्नरला 8 स्पियर. ठीक आहे, 8 कॉर्नरला 8 स्पियर आहे. 1 2 3 4 5 6 7 8, 8 कॉर्नरला 8 स्पियर आहे, आणि प्रत्येक फेसला एक एक स्पियर आहे. ठीक आहे, 8 कॉर्नरला 8 स्पियर, 1 2 3 4 5 6 7 8, 8 कॉर्नरला 8 स्पियर, आणि 6 फेसेसला 6 स्पियर, 1 2 3 4 5 6, असे 6 फेसेसला 6 स्पियर आहे. 8 आणि 6 14 होतात. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, टोटल 14 स्पियर आहे, म्हणजे 14 स्पियर आहे. ठीक आहे, 6 फेसेसचे आणि 8 कॉर्नरचे. 8 कॉर्नरचे हा कुठला आहे तुमचा, फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल, फेस एफसीसी, फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल. आता फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स किंवा किती ऍटम्स आतमधल्या बाजूने असतात ते आपण पाहू. 8 कॉर्नरची जी स्टोरी आहे, जे आतापर्यंत आपण 8 कॉर्नरची स्टोरी पाहिली, ती सेम. 8 कॉर्नर 1/8 एवढा पार्ट त्याचा आतमधले असतो. 8 8 कॅन्सल, उरला 1. आता 6 फेसेसला जे 6 स्पियर असतात त्याची कहाणी कशी आहे. 6 फेसेसला जे 6 स्पियर असतात ते कसे असतात, तर ते 6 फेसेसला 6 स्पियर या पद्धतीने असतात. एक स्पियर जो असतो, एका फेसचा एक स्पियर, टोटल 6 फेसेस आहे, 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6, असे 6 फेसेस असतात, जसे रूमला असतात. प्रत्येक फेस वरचा स्पियर कसा असतो, तर तो अर्धा आतमधल्या बाजूला असतो, अर्धा बाहेरच्या बाजूला असतो, म्हणजे हाफ हाफ इतका तो काय करतो, व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. असा तो गोल स्पियर असतो. अर्धा हाफ बाहेरच्या बाजूला, म्हणजे अर्धा हाफ तो दुसऱ्या एका युनिट सेल सोबत शेअर करेल, आणि अर्धा जो राहील तो कम्प्लिटली त्याच्या आतमधल्या बाजूने राहील, म्हणजे अर्धा जो आहे तो हा स्वतः फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल स्वतःकडे शेअर करेल. म्हणजे असे फेसवर किती टोटल स्पियर आहे, 6 फेसेसवर काय आहे, 6 स्पियर आहे. ठीक आहे, 6 फेसेसवर काय आहे, 6 स्पियर आहे. 1, ठीक आहे, पहा 1 2 3 4, 1 2 3 4 5 and 6, असे टोटल 6 स्पियर आहे 6 फेसेसला. मग 6 फेसेसला 6 स्पियर कसे आहे, अर्धे आतमधल्या बाजूला, अर्धे बाहेरच्या बाजूला, म्हणजे हाफ हाफ. 6 स्पियर ऑक्युपाय हाफ व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. ठीक आहे, मग हाफ हाफ आहे. याचं कॅल्क्युलेशन करू. बेत्रिक 6, इथे उरला 1, इथे उरला 3. ठीक आहे, 1 आणि 3, 1 + 3 = 4 स्पियर. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एक स्पियर असतो आतमधल्या बाजूने, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो 1 स्पियर. ठीक आहे, एक स्पियर नी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे, आणि बॉडी सेंटर मध्ये 2 स्पियर आहे, आणि फेस सेंटर मध्ये किती आहे, 4 स्पियर आहे. ओके, तर हे झालं तुमचं हाऊ मेनी पार्टिकल्स और atoms or sphere present inside of the simple cubic unit cell, body center cubic unit cell and face center cubic unit cell. आता आपण पाहणार आहे की हे जे 1 2 आणि 4 स्पियर आपण कॅल्क्युलेट केले, यांचं व्हॉल्यूम किती असते. ठीक आहे, आता पहा की तुमचा जो सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आहे, आणि फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल आहे, यांचा व्हॉल्यूम किती आहे. ठीक आहे, यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे
सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एक स्पियर आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, फिजिक्स मध्ये शिकले असाल तुम्ही, एक स्पियर याचा व्हॉल्यूम किती असते 4/3 पाय आर क्यूब. वन स्पियर, एका स्पियरचा व्हॉल्यूम किती असतो 4/3 पाय आर क्यूब इतका व्हॉल्यूम असतो. ठीक आहे. मग सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये एकच स्पियर आहे. तर सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये ऍटमचं व्हॉल्यूम किती असेल किंवा स्पियरचं व्हॉल्यूम किती असेल, एक स्पियर आहे तर 1 मल्टिप्लाय बाय 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इतकं व्हॉल्यूम असेल फक्त. ठीक आहे, सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये इतकं व्हॉल्यूम असेल. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये दोन स्पियर असतात. ठीक आहे, देयर आर टू स्पियर. ड्यू टू दिस 2 मल्टिप्लाय बाय 4/3 पाय आर क्यूब इतकं असेल. किंवा याचं कॅल्क्युलेशन केलं तर 8/3 पाय आर क्यूब इतकं याचं व्हॉल्यूम असेल. ठीक आहे, म्हणजे बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये स्पियरचं व्हॉल्यूम किती असते 8/3 पाय आर क्यूब. आणि फेस सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये 4 स्पियर असतात टोटल. 4 स्पियर असतात तर 4 × 4/3 पाय आर क्यूब. याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल 16/3 पाय आर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर प्रेझेंट इन द फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण सॉलिड स्टेट मधला नवीन टॉपिक सुरू करू, नवीन टॉपिक अभ्यास करू. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. धन्यवाद.